42 विषवृक्षाच्या रुई, कुचला वगैरे झाडाच्या खाली दक्षिणाभिमुख उभे राहून हे श्री दत्तात्रेय वज्रकवच जपल्यास शत्रू विकलेंद्रिय, लुळा, पांगळा, मुका, बहिरा, आंधळा वगैरे व दुबळा होतो. 43 बुद्धीची इच्छा करणाऱ्याने औदुंबराच्या उंबराच्या वृक्षाखाली बसून हे वज्रकवच जपावे. बिल्ववृक्षाच्या मुळाशी बसून लक्ष्मीची इच्छा करणाऱ्याने हे वज्रकवच जपावे. शांतिकर्मात चिंचेच्या झाडाखाली बसून हे वज्रकवच जपावे. 44 ओजस्विता व तेजस्वित इच्छिणाऱ्याने पिंपळाखाली बसून हे वज्रकवच जपावे. पत्नी इच्छिणाऱ्याने आम्रवृक्षाखाली बसून हे वज्रकवच जपावे. ज्ञानेच्छुने तुलसीजवळ बसून हे वज्रकवच जपावे. पुत्रेच्छुने तळघरात बसून हे वज्रकवच जपावे. 45 धर्मार्थी लोकांनी सुक्षेत्रांत, आपल्या शेतांत वा तीर्थक्षेत्रांत या कवचाचा जप करावा. गाई, म्हशी इत्यादी पशूंची इच्छा करणाऱ्यांनी गोठ्यामध्ये बसून हे कवच म्हणावे. सर्वेच्छ लोकांनी म्हणजे वाटेल ते योग्य इच्छा करणाऱ्यांनी देवालयात बसून हे वज्रकवच म्हणावे. अशा रीतीने स्थळ, काल, कामना व जपसंख्या इत्यादी सर्व सांगितले. 46 नाभीपर्यंत खोल पाण्यात उभे राहून सूर्याकडे पाहत जो हे वज्रकवच जपेल तो युद्धांत हजारो योद्ध्यांना जिंकेल व शास्त्रवादांत शेकडो पंडितांना निरुत्तर करेल. 47 आकंठ पाण्यात उभे राहून रात्री जो हे कवच पठण करील त्याचे ज्वर, फेफरे, कुष्ठादी त्वचारोग व समनीपातज्वर वगैरे सर्व नष्ट होतात. 48 जेथे ज्याचे चित्त स्थिर व प्रसन्न राहील व हे वज्रकवच म्हणावेसे वाटेल तेथे त्याने या कवचाचा जप करावा. त्यामुळे कार्यसिद्धी निश्चित होते. 49 असे सांगून पुन्हा श्री शिवप्रभू श्री पार्वती देवीस असे म्हणाले की, तुला परम मंगल रहस्य म्हणून असे सांगतो की, जो हे वज्रकवच पठण करील तो श्री दत्तात्रेयांसारखा प्रति दत्तात्रेय होईल. 50 अशा रीतीने श्री शिवांनी श्री पार्वतीला अर्थांत हिमगिरी कन्यकेला जे सांगितले ते श्री दलादन मुनींना श्री अत्रिपुत्र श्री दत्तात्रेयांनी पूर्वीच सांगितले होते. या मृत्यूलोकी जो कोणी हे वज्रकवच पठण करीत, तो श्री दत्तात्रेयांप्रमाणेच दीर्घायू होईल, योगीश्रेष्ठ होईल व कोठेही अनिर्बंध संचार करेल. अशा रीतीने श्री रुद्रयामलतंत्रांतर्गत हिमवतखंडामधील मंत्रशास्त्राच्या उपासनाकांडातील शिवविजय सिद्धांतयुक्त असे ब्रह्ममहेश्वर संवादरूपाने प्रकट झालेले श्री दत्तात्रेय वज्रकवच स्तोत्र संपूर्ण झाले. लाईक करा, सबस्क्राईब करा.